कारण हे लक्षात घ्या, आपण आमच्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. आमच्या मातंग समाजात 59 जाती आहेत. त्यांचं 13% आरक्षण फोडून टाकून त्याचे तुकडे तुकडे करून आमच्या अनुसूचित जातीच्या सर्व जातींना तोडण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करतं. दीपक केदारेजी मी सांगितलं, याबाबत कोणाचा डाव आहे? दिल्लीमध्ये आंदोलन झालं आणि दिल्लीच्या सरकारला झुकावं लागलं. शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही आंबेडकरी जनता भडकली तर महाराष्ट्राच्या सरकारला देखील राजीनामा देण्यात भाग पाडेल, त्यांनी लक्षात ठेवलं. मी 1-2 महिन्यापूर्वी दिल्लीहून मुंबईला विमानाने चाललो होतो. आता प्रवासामध्ये मला वाचण्याची सवय आहे. बाबासाहेबांचं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक मी वाचत बसलो होतो. माझ्या शेजारी बसलेला आमचा सहप्रवासी मला म्हणाला, पुस्तकावरचा बाबासाहेब फोटो किसका फोटो आहे? मी सांगितलं, माझ्या बापचा फोटो आहे, या देशाच्या बापाचा फोटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो आहे. हे त्याला सांगितलं. बोले इतनी बड़ी देश का संविधान लिखा, बोले उन्होंने कहाँ रहते हैं? बोले 4 महीन्यापूर्वी कहाँ रहते हैं? तर मी त्यांना कोणता पत्ता सांगू बाबासाहेबांचा? कहाँ रहते हैं? आंधी और तूफान में जो जलता हुआ मिल जाएगा, आंधी और तूफान में जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पूछना मेरे बाबा साहब का पता मिल जाएगा, मेरे बाबा साहब का पता. ही किमया, हा चमत्कार जगाच्या पाठीवर जर कोणी केला असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. देशाच्या सरकारला, महाराष्ट्राच्या सरकारला आपल्या एकजुटीचा, आमच्या 59 जातीच्या एकजुटीचा चमत्कार दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. ही एकजुटीची चमत्कार जर आपण दाखवलं तर महाराष्ट्राचं सरकार तुमच्यापुढे लोकांना घातल्याशिवाय राहणार नाही. आणि जो त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहे RSS वाल्यांच्या, फक्त भगवान भागवत असतील, आणखी कोणी असतील, RSS वाले असतील, त्यांच्या देखील कबरेवर एकजुटीची लाट पडल्याशिवाय राहणार नाही. त्याची गाणं केली, लातों के भूत बातों से नहीं मानते जाता. ही वेळ आमच्यावर आणू नका. अनेकदा आमच्या भीमा कोरेगावचा उल्लेख केला जातो. 1 जानेवारी 1818 मध्ये आपल्या 500 पूर्वजांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्याचा सत्यानाश केला RSS वाल्यांनी. केवळ 500 आमच्या पूर्वजांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्यात जोरदार करून टाकले. मी एकदा एकाला प्रश्न विचारला, 28,000 भागिले 500 म्हणजे किती येतात? किती येतात? 56 येतात. 28,000 500 भागाकार केला तर 56 येतात. आपण म्हणतो ना, भांडण झालं की म्हणतो ज्याला ज्या त्याचे 56 देखील. आमच्या मायमाऊला भांडण करतात, जावं जावं त्यासारख्याला 56 पाहिल्याचं नाही. हा 56चा आकडा कोरेगावच्या विजयभूमीचे निर्माण झाला. हे आपल्या सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी, समतेसाठी, बंधुत्वासाठी, आमच्या गळ्यात अडकवलेल्या गुलामगिरीचा मडकं, कमरेला बांधलेला झाडू, खराटा हा तोडून टाकण्यासाठी आपल्या 500 शूरवीर सैनिकांनी जीवाचं रान, रक्ताचं दान दिलं, प्राणाचा मोल दिलं. साधी गोष्ट नाही. त्यांचाच आदर्श घेऊन हा अन्याय आणि अत्याचार RSS वादी करत असतील, मनोवादी करत असतील. अजूनही दीक्षा देताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं, आता जनावरं कापणं बंद करा. सांगितलं होतं ना,
दीक्षा देताना बाबासाहेबांनी मोठी सूचना केली होती. आम्ही विसरलो होतो. पूर्वी आपण जनावरं कापायचो. माझा आजोबा एका कळवणीच्या गावामध्ये हेऱ्याचं डोकं वेगळं करायचं माझा आजोबा. पण बाबासाहेबांनी सांगितलं आता जनावरं कापू नका, जनावरं कापू नका, पण जनावरं कापण्याची अवजारं जपून ठेवा. हे सांगितलं विसरलो. आपल्या घरातल्या आड्यावर जपून ठेवा. कोणता प्रसंग येईल जेव्हा आरक्षणाला नष्ट करण्याचा प्रयत्न केले जातील, जेव्हा संविधान हटवण्यासाठी हात पुढे येतील, जेव्हा वर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण नष्ट करण्याचं डाव रचलेलं कारस्थान जाईल, अवजारण जपून ठेवा. बाबा मी नाही सांगत. ढोरं कापणं बंद केलं, खाणं तर बंद केलं तर आधी खाते होतं, फळ खात होतो. अजून काही ठिकाणी खातात आपण, खाऊ दे काय हरकत. उपाशी माणसं काय करते सांगा ना. हा 19 जातीचा उपाशी आमचा अनुसूचित जातीमध्ये असलेले एक लक्षावधी लोक अन्याय अत्याचाराने पीडित आहेत. आमच्या दीपकने सांगितलं आमची भगिनी या ठिकाणी आहे उषात आहे पायलंदीच्या हात. हे अन्याय अत्याचार सरकारच्या डोळ्यासमोर सुरू आहेत, पोलिसांच्या देखत सुरू आहेत. पोलीस न्याय देत आहे, सरकार न्याय देत आहे. न्यायालयातून अन्यायाशिवाय दुसऱ्याच्या पदावर पडत नाही. आमची वकील मंडळी या ठिकाणी बसली. किती दिवस काम करणार सांगा ना. सहनशीलतेची देखील मर्यादा असते. आमच्या मुली बाळी आपल्या वेडीला रबर बँड बांधतात. रबर बँड नाही का? रबर बँड माझ्या मायानं माझ्या बहिणीच्या केसामध्ये रबर बँड बांधण्यापूर्वी ती खेळत होती अशी. माझी माय म्हणून जास्त ताणू नको, तुटून जाईल. आपला समाज देखील रबर बँड सारखा आहे. विषयाची परीक्षा घेऊ नका. जर तुटेपर्यंत ताणला तर तुमचा देखील सत्यानाश आंबेडकरी जनता देशाची केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या मोर्चाच्या माध्यमाचा बुलढाणा जिल्ह्याच्या गावागावातून तालुक्यातून उपाशी तापासाची पर्वा न करता, पाण्या पावसाची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता तळहातावर शिर घेऊन आमच्या माता भगिनी आपल्या छोटी छोटी चिली पिली घेऊन या ठिकाणी आले. आमचे म्हातारे कोतारे भीमसेनी त्या ठिकाणी आले. आमचे बहादूर जवान भीमसेनी त्या ठिकाणी आले. हजारोच्या लाखोच्या संख्येने हा आक्रोश आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितला पाहिजे. दिल्लीमध्ये नरेंद्र तुम्ही म्हणा आमचा युवा नेता आहे. पिढी दर पिढी आमची नवीन नेते तयार होत आहे. चांगली गोष्ट आहे. ही भूमिका लक्षात घेऊन आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. ते वर्गीकरणाचं सुचलं कसं यांना ते समजत नाही. कोणी मागितलं होतं या आमच्या 59 जातीपैकी कोणत्या जातीने मागितलं? आमच्या मातक समाज बांधवांनी काही तुटपुंजे काही नेते आहेत. RSSच्या BJPच्या नादी लागून मोहन भागवत सारख्या विषारी माणसाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नादी लागून त्यांना हाताशी धरून उपवर्गीकरणाचा हा तमाशा त्यांनी सुरू केलेला आहे. त्या आमच्या मातंग समाजाच्या बांधवांना मला सांगायचं आहे, आपलं भांडण नाही आहे मित्रांनो. 13% आरक्षण दिले ना बाबासाहेबांना. त्या 13%चं उपवर्गीकरण केलं, 30% तुमच्या वाट्याला येतील. 2-4%, 4%, 5%. अरे बाबासाहेबांनी 13%च्या आरक्षणाचा महासागर तयार केला. महासागर. आणि त्या महासागरातून तुम्ही टक्केवारीच्या डबक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. किती शरमेची गोष्ट आहे. फायदा काय, नुकसान काय हे ओळखण्याची कुवत
योग्य काय अयोग्य काय, मित्र कोण आणि शत्रू कोण ओळखायची कुवत ज्या समाजात नसते तो समाज बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही सभा आपण आलात याची जाणीव करून देऊ. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था आहे.